आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। पुण्यामधल्या खराडी परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकलाय। 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ही कारवाई करण्यात आली। खराडी मुंढवा बायपास रस्त्यावरती प्राइड आयकॉन नावाची ही इमारत आहे आणि या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मिळाली होती। या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण तरुणींना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे एक मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा छापा टाकलेला आहे। 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ही एक मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे। खराडी मुंढवा बायपासच्या रस्त्यावरती प्राइड आयकॉन नावाची इमारत आहे, याच्यामध्ये हे कॉल सेंटर चालवलं जात होतं। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मंदार, मोठी घडामोड, कारण 150 ते 200 पोलीस अधिकाऱ्यांसह आणि कर्मचाऱ्यांसह ही कारवाई करण्यात आली आहे। या कॉल सेंटर मधून प्रदेशामध्ये जे काही लोक आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं। परदेशी लोकांना, फॉरेनर्सना वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडे जे काही कुरिअर आलं असेल, एखादं पार्सल आलं असेल, तर ते कसं चुकीचं आहे असं ऑनलाईन धमकावलं जात होतं। एका अर्थाने हा एक सायबर फ्रॉड होता आणि याची माहिती सायबर पोलिसांना लागली आणि पुणे सायबर पोलिसांनी त्यानंतर या ठिकाणी छापा टाकला आणि ही कारवाई केलेली आहे। इथे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सूत्रधार जो आहे तर त्याची चौकशी पोलिसांकडून जी आहे ती करण्यात येते आहे। आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि इथे आपण जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय। प्राइड आयकॉन नावाची ही इमारत आहे। या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होते। जवळपास 200च्या आसपास कर्मचारी या ठिकाणी होते आणि या ठिकाणी आपल्याला पोलिसांची एक गाडी देखील दिसते आहे। ठीक आहे मंदार, एक मोठी कारवाई म्हणायला हवी ही। पोलिसांनी आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। अधिकची माहिती घेतली जाईल। धन्यवाद मंदार। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे रोजी बिहारच्या दौऱ्यावर अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार, तर कानपूरमध्ये जाहीर सभेला सुद्धा संबोधित करतील। राहुल गांधी दिल्लीमधल्या RML रुग्णालयामध्ये